आता बघूयात मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर सरकारनं मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांसाठी नवा जी.आर. काढला. पण हाच जी.आर. आता मराठा आणि ओबीसीमधील वादाचं कारण ठरतोय. सरकारच्या या जी.आर. विरोधात दंड थुपटत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी आता थेटपणे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणालाच आव्हान दिलंय. हे आव्हान देतानाच बीडमध्ये हाकेंनी एक विधान केलं, ज्यावरनं नवा वाद निर्माण झालाय. हाकेंचं ते विधान मराठ्यांचे टीकेचे बाण. आता काय जात पात राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. बापाच्या पोटचा असशील तर छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन दाखव. तुझं तोंड काळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. रोटीबेटी व्यवहारावरून हाकेंचं आव्हान. कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया. जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंवर शरसंधान. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही. तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळाला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्या. सरकारच्या जी.आर. वरून वार पलटवार. आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील शान्नव कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. आमच्याकडे 11 पोरं आहेत बरं का. ओबीसी आंदोलक प्राध्यापक लक्ष्मण हाकेंच्या या विधानावरनं नवा वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. आता काय जात पात राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. मनोज जरांगेंच्या ओबीसी आरक्षणाच्या मागणीनंतर सरकारनं नवा जी.आर. काढला. या जी.आर.मुळे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांचा आणि त्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळेच लक्ष्मण हाकेंसह ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाले. या संदर्भात हाकेंनी थेटपणे सरकार आणि मनोज जरांगेंना आव्हान दिल्याचं दिसतंय. बीडमध्ये बोलताना हाकेंनी ओबीसी आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजाला थेट रोटीबेटी व्यवहाराचं आव्हान दिलं. कुणबी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय. आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही 11 पोरं सुचवतो. ऐका ओ, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करूया की. आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजेत का नाही केले पाहिजे? आता काय जात पात राहिलं का? आता सगळे सोयरे राहिलं का? आता पाटील शान्नव कुळी क्षत्रिय काय राहिलं का? आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा. लक्ष्मण हाकेंच्या या विधानानंतर मराठा संघटना आक्रमक झाल्या. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाकेंच्या विरोधात मराठा छावा संघटना आणि इतरांनी आंदोलन केलं. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा छावा संघटना आणि इतरांनी आंदोलन केलं. आंदोलकांनी लक्ष्मण हाकेंचा फोटो पायाखाली तुडवला. हाकेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करत हाकेंना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बंदी घालण्यात आली आहे. फक्त आम्ही निदर्शने करून थांबणार नाही. लक्ष्मण हाकेला आपल्या सर्व लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी आवाहन करतो, चॅलेंज करतो. तू जर तुझ्या बापाच्या पोटचा असशील तर छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन दाखव. तुझं तोंड काळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुझं तोंड काळं करतो, तुझं तोंड हाणणार आम्ही. याच्यानंतर परत मराठ्याच्या लेखीवर कोणी बोलू नये. आमच्या मराठ्यांच्या लेखी बाळीबद्दल बोलण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. हा लक्ष्मण हाके संभाजीनगर जिल्ह्यात कुठेही जर त्याची सभा असली तर सगळ्यात पहिले सुवर्ण मोहिते पाटील हिची चप्पल त्याला असणार आहे. लक्ष्मण हाकेला, हाके तुझ्यासारख्या नालायकांनी आमच्या लेखी बाळींचं नाव घेण्याचा अधिकार नव्हता. तुला आता आम्ही ठोकल्याशिवाय राहणार नाही. तू संभाजीनगर जिल्ह्यात पाय ठेवूनच दाखव. मनोज जरांगेंनी हाकेंच्या या विधानाचा समाचार घेत जोरदार टीकास्त्र टाकलाय. तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही. कधी धनगराला बोललो? कोणच्या ओबीसी लेखबाळ? तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळाला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात. आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं. पडलीचे त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही. कितीतरी धनगरच लोक सुद्धा त्यांनी मारून टाकलेत. हाकेंच्या विधानावरनं मराठा समाज आक्रमक झालेला असतानाच रिपब्लिकन खरात गटाच्या सचिन खरात यांनीही हाकेंवर हल्ला चढवला. तर चंद्रशेखर बावनकुळेंनी हाकेंच्या विधानावर बोलणं टाळलं. लक्ष्मण हाके, तुम्हाला मी सांगू इच्छितो, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता आणि प्रोत्साहनच दिलेलं आहे. परंतु हे देत असताना तरुण आणि तरुणीची संमती असली पाहिजे, तरच तो आंतरजातीय विवाह होऊ शकतो. परंतु तुमचं हे जे विधान आहे हे पुरुषसत्ताक मानसिकतेतून आलेलं आहे. हे कृपया तुम्ही ध्यानात ठेवा. जर कुणाला काही
या संदर्भाने चर्चा करायची असेल तर चर्चेकरता महाराष्ट्र सरकार आणि स्वतःचा मी कॅबिनेट सब कमिटीचा चेअरमन असल्यामुळं, अध्यक्ष असल्यामुळं या विषयावर चर्चा करण्याची माझी तयारी आहे. पण लक्ष्मण हाके काय बोलले याचं उत्तर लक्ष्मण हाके देऊ शकतो. मराठा आरक्षण GRमुळे सध्या मनोज जरांगे आणि ओबीसी संघटना आमने-सामने आल्या. या संघर्षातून आता एकमेकांना डिवचलं जाते. पण यात समाजालाही लक्ष केलं जात असल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं वेळीच हा वाद शमवण्याची गरज आहे. अन्यथा वादग्रस्त विधानांमुळे समाजात वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. आता पाटील 96 कुळी क्षत्रिय काय राहिलं का? शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.